सुंदर वसई, स्वच्छ वसई, हरित वसई अशी वसईची ओळख। आणि वसईची ओळख म्हणजे वसईचे समुद्रकिनारे। परंतु हे समुद्रकिनारे पाहिले तर यावर मोठ्या प्रमाणावर कचरा पाहायला मिळतोय। अनेक संस्था आहेत की त्या साफसफाईचा प्रयत्न करतात, परंतु जेवढे हे समुद्रकिनारे साफ केले जातात तेवढ्याच प्रमाणात कचरा वाढत जातोय। वसई पश्चिमेच्या कार्मेलाइट शाळेने एक बीच क्लीनचा कार्यक्रम आयोजित केला होता। यामध्ये जवळपास 50 ते 60 मुलं सहभागी झाले होते। यांनी जवळपास तास ते दीड तास कचरा साफ केला आणि जवळपास 8 ते 10 गोणी कचरा बीचवरून जमा केला आहे। 60 ते 70 किलो कचरा जमा केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। हा बीच खराब कोण करतोय? तुम्ही आम्हीच खराब करतोय। जर तुम्ही आम्ही हा बीच जर क्लीन ठेवला तर अशा प्रकारे स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरज लागणार नाही। शाळकरी मुलांना कुठेतरी बीच क्लीनचे संस्कार लागावे आणि जेव्हा ही मुलं मोठी झाल्यानंतर ह्या बीचवर फिरण्यासाठी येतील आणि ते पुन्हा कचरा करणार नाही, हीच या मागची निर्मळ भावना आहे। कार्मेलाइट शाळेसारख्या इतर शाळांनी देखील हा आदर्श घेतला पाहिजे। जर सर्व शाळांनी तुमच्या आमच्यासारख्या NGOंनी किंवा इतर लोकांनी जर पुढाकार घेतला तर बीच लवकरच साफ होतील। या संपूर्ण बीच क्लीनच्या प्रकल्पावर किंवा या संपूर्ण बीच क्लिनिंगच्या कार्यशाळेवर शाळेने आणि मुलांनी नेमकं काय माहिती दिली आपण ऐकूयात। आम्ही कार्मेलाइट शाळे ह्या शाळेची मुलं आहोत। आमच्या शाळेने एक चांगलं एक्सपिरियन्स आमच्यासाठी घडवून आणण्यासाठी हे बीच क्लीनअप हे ठेवलं आहे आणि आम्हाला हे आमच्या शाळेसाठी खूप हे आहे की आमच्यासाठी एवढं चांगलं आणि एक मोठं अवसर आमच्यासाठी आणलं आहे की आम्हाला कळेल की आजच्या काळी किती सारी धूळ प्रदूषण होत आहे। आणि आम्ही हर एक नागरिकांना हे सांगू इच्छितो की आज आम्ही इकडे आलो आहे आणि उद्या ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हीही सुद्धा इकडे यावं आणि हे जे आजचं बीच आहे जे एवढं आपल्याला सुंदर बीच होतं ते एवढं हे झालं आहे की आपल्याला स्वतः इकडे यायची वाटत नाही। मग स्वतः आपण इकडे आलं पाहिजे आणि हे सगळे धूळ प्रदूषण आपण जे केले ते आपणच मिटवायला पाहिजे। धन्यवाद। हा बेसिकली एक अवेअरनेस कॅम्पेन आहे, कारण बीच हे एक सार्वजनिक ठिकाण आहे, नॅचरल प्लेस आहे। आपल्याला बीच क्रिएट करता येत नाही, काही जे नॅचरल आहे ते क्रिएट करता येत नाही। आपल्याला हे सगळं फक्त जपू शकतो, प्रिझर्व करू शकतो आणि म्हणून ह्या शाळेच्या पोरांना एक एक्सपिरियन्स द्यायचा आहे की बीच क्लीनअप म्हणजे काय आणि बीच क्लीनअपमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी आढळतात और म्हणजे आपल्याला सापडतात, प्लास्टिक सापडतं। सो बेसिकली आपण आहेत जे बीच वापरतात आणि आपणच इकडे सगळीकडे लिटर करतो, प्लास्टिक टाकतो आणि हे आपलं डेली रुटीनचं प्लास्टिक आहे। तर त्यांना एक अनुभव आहे, एक एक्सपिरियन्स आहे की बीचवर कोणत्या गोष्टी सापडल्या जातात आणि आपण ह्याच्यातलं केअरफुली राहून म्हणजे बीचवर न टाकता डस्टबिनमध्ये टाकलं तर आपलं पर्यावरण जे आहे ते क्लीन राहील, स्वच्छ राहील आणि इट इज अ सेफ्टी टू प्रिझर्व द नेचर एज वेल, कारण इकडे खूप असे प्राणी पण येतात। आज आम्ही कार्मेलाइट शाळे येथून आलेलो आहोत आणि आज आम्ही बीच क्लीनअप करणार आहोत। तर जर आपण आपल्या बीचला जर नीट ठेवलं तर ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि निसर्ग साफ करणं हे काय आपलं कर्तव्य नाही, तर ती आपली जबाबदारी आणि ती जबाबदारी जोपासायला आपल्याला शिकलं पाहिजे। आणि मला वाटतं एकाचंच काम नाही, जर एकाने जरी हे सुरू केलं तर दुसऱ्यांना बघून आपल्या स्वतःला बघून ते दुसरे पण आपल्याला जॉइन करता येतील आणि हेच माझं काम। Good morning everyone. Here we, the students of Carmelite Convent, have come to clean up the beach through the association with Plastic Free Vasai. And after looking at the pathetic condition of this beach, we feel that it is the duty of each individual to start cleaning up. And as Mahatma Gandhi once said, be the change you want to see in the world. Thank you. Thank you.